नमस्कार मित्रांनो, एमएपीएस स्कीम बद्दलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। हे मनात बरेच सारे प्रश्न होते, बरेच शंका होते, आपल्याला कमेंट आले होते आणि आपले जो टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरच्यापैकी बऱ्याच जणांनी विचारले होते। तर त्या सर्वांचं उत्तर देण्याचा आज आपण इथं प्रयत्न करणार आहोत। एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत आपण या व्हिडिओमध्ये आणि ती अपडेट ज्याची सर्वांना आतुरतेने वाट होती आणि त्यासाठी सर्वजण मेसेज करत होते की आमचं पेमेंट कधी होईल। म्हणजे मार्च महिन्यापासून बऱ्याच मुलांचे क्लेम अप्रूव्ह झालेले आहेत आणि त्यांचं पेमेंट हे पेंडिंग मध्ये आहे, त्यांचं पेमेंट स्टेटस पेंडिंग मध्ये आहे आणि त्याचं पेमेंट कधी होणार। तर सर्वात जास्त विचारला जाणारा हाच प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचं उत्तरच घेऊन आज आपण आलेलो आहोत। आणि आपण या संदर्भात तुम्ही जे प्रश्न विचारता या संदर्भात आपण एमईपीएस चे जे हेड आहेत त्यांच्याशी बऱ्याच वेळा त्यांना मेसेज केलाय, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यांच्याकडून आपल्याला एक अपडेट आलेली आहे। बऱ्याच मुलांचा असा प्रश्न होता की आरओ ऑफिस कडून त्यांना अप्रूव्हल भेटत नाहीये, बरेच दिवस वेटिंग झालेलं आहे। तर आरओची प्रोसेस थोडीशी स्लो झालेली होती, त्यामुळे अप्रूव्हल होणे थोडं लेट झालं होतं, कोणाला 1-1.5 महिना 2 महिने झाले होते। पण आता परत एकदा आरओने अप्रूव्हल द्यायला सुरुवात केलेली आहे। तर तुमचा जर क्लेम पेंडिंग मध्ये असेल तर तो लवकरच तुम्हाला अप्रूव्हल भेटणार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका। आणि तरीही तुम्हाला जर असं वाटत असेल की आरओ अप्रूव्हल देतच नाही तर तुम्ही एक डेक्सटेन नावाची आपण एक वेबसाईट दिली होती किंवा तुम्ही आपल्या टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तुम्ही त्या ग्रुपवर जाऊ शकता। तिथं सर्व तुम्हाला ईमेल आयडी आरओ ऑफिसच्या किंवा आरओ ऑफिसचं जे ऑफिस असते मेन एमएपीएसचं त्या एमएपीएस ऑफिसच्या तुम्हाला मेल आयडी तिथे भेटून जातील आणि त्याच्यावर तुम्ही कंटिन्यू मेल करू शकता। मेल केल्यानंतर तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यात येते आणि तुमचा क्लेम अप्रूव्ह करून दिला जाते। तर अशा प्रकारे तुमचा जर क्लेम अप्रूव्ह होत नसेल आरओ कडून तर तुम्ही या प्रकारे उपाय करू शकता। प्रश्न होता की जर क्लेम रिजेक्ट झाला तर काय करायचं किंवा रेक्टिफाय झाला तर काय करायचं। तर तुमचा क्लेम जर रिजेक्ट झाला असेल तरी तुम्ही त्याला परत रिसबमिट करू शकता आणि त्याचं कारण तुम्हाला शोधणं आवश्यक आहे। त्याच्या खाली जे स्टेटस असते किंवा क्लेम रिजेक्ट काय केला त्याचं एक कारण दिलेलं असते की बऱ्याच मुलांचं असं असते, त्यांना सांगण्यात येते की तुम्ही मंथली क्लेम करा, बऱ्याच मुलांना सांगण्यात येते तुमचं डोमिसाईल नाही आहे, बऱ्याच मुलांना असं सांगतात की तुमचं अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट जोडा किंवा कॉन्ट्रॅक्ट जोडा किंवा कॉन्ट्रॅक्ट तुमचा गलत आहे। तर ते कारण तुम्हाला शोधायचं आहे आणि ते कारण दुरुस्त करून तुम्ही क्लेम परत रिसबमिट करू शकता। रिसबमिट किती वेळा करू शकतात, कितीही वेळा करू शकता, हा एक प्रश्न होता किती वेळा करू शकता। तुम्ही कितीही वेळा रिसबमिट करू शकता, त्याला काही लिमिट नाहीये। आणि त्यासाठी सर्वजण मेसेज करत होते की आमचं पेमेंट कधी होईल। म्हणजे मार्च महिन्यापासून बऱ्याच मुलांचे क्लेम अप्रूव्ह झालेले आहेत आणि त्यांचं पेमेंट हे पेंडिंग मध्ये आहे, त्यांचं पेमेंट स्टेटस पेंडिंग मध्ये आहे आणि त्याचं पेमेंट कधी होणार। तर सर्वात जास्त विचारला जाणारा हाच प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचं उत्तरच घेऊन आज आपण आलेलो आहोत। आणि आपण या संदर्भात तुम्ही जे प्रश्न विचारता या संदर्भात आपण एमईपीएस चे जे हेड आहेत त्यांच्याशी बऱ्याच वेळा त्यांना मेसेज केलाय, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यांच्याकडून आपल्याला एक अपडेट आलेली आहे की 30 जुलैच्या आधी सर्वांचं पेमेंट होऊन जाईल। म्हणजे जेवढ्या मुलांचे क्लेम अप्रूव्ह झालेले आहेत आणि ज्यांचं पेमेंट स्टेटस पेंडिंग दाखवत आहे आणि त्यांचं बँकेमध्ये सर्व जर अकाउंट क्लिअर असेल, त्यांचं आधार सीडिंग असेल, आधार त्याला लिंक असेल आणि त्यांचं डीबीटी इनेबल वगैरे जर असेल ओके, तर सर्वांचं पेमेंट हे 30 जुलैच्या आतमध्ये होऊन जाईल अशी त्यांच्याकडून आपल्याला अपडेट आलेली आहे। तर ही सर्वात मोठी अपडेट आहे की एमईपीएस स्कीम 2025 याबद्दल बऱ्याच जणांच्या मनात बरेच प्रश्न होते, तर ते आपण आता इथं लिहून ठेवलेले आहेत। सर्वात आधी हा प्रश्न होता की ही स्कीम 2025 मध्ये सुरू आहे का। तर ही स्कीम 2025 मध्ये कंटिन्यू सुरू आहे। तुम्ही जर आता अप्रेंटिसशिप करत असाल किंवा तुमची अप्रेंटिसशिप जर आधीच झालेली असेल कंप्लीट तर तुम्ही क्लेम सबमिट करू शकता। तुमची अप्रेंटिसशिप जर सुरू असेल तर तुम्ही जेवढ्या महिन्याचं तुमची अप्रेंटिसशिप झाली त्याचा मंथली क्लेम सबमिट करू शकता आणि जेव्हा तुमची अप्रेंटिसशिप कंप्लीट होईल त्यावेळेस तुम्ही जेवढ्या महिन्याचे तुम्ही एलिजिबल असाल तेवढ्या महिन्याचा क्लेम इथे सबमिट करू शकता। तर ही स्कीम 2025 मध्ये कंटिन्यू सुरू आहे। पुढचा प्रश्न असा होता की नवीन रजिस्ट्रेशन होत आहेत का। तर नवीन रजिस्ट्रेशन पण होत आहेत। बऱ्याच मुलांना आधी 1 एप्रिल महिन्यामध्ये थोडे प्रॉब्लेम येत होते रजिस्ट्रेशन करताना, पण आता ते सर्व प्रॉब्लेम खतम झालेले आहेत। तर नवीन रजिस्ट्रेशन पण सुरू आहे आणि ज्या मुलांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांचे क्लेम सबमिट करणं पण चालू आहे। तसेच आरओ अप्रूव्ह करत आहे का हा पण एक प्रश्न होता। तर आरओ अप्रूव्ह करत आहे। तर आपल्याला काल परवा बऱ्याच मुलांचे मेसेज आलेले आहेत की त्यांचे क्लेम अप्रूव्ह झालेले आहेत, की ज्यांचे 1 महिना 1.5 महिन्यापासून क्लेम पेंडिंग होते त्या सर्वांचे क्लेम आता अप्रूव्ह होत आहेत। प्रोसेस थोडीशी स्लो झालेली आहे पण प्रोसेस होत आहे। आणि बरेच मुलं असे आहेत की ज्यांचे अजूनही पेंडिंग मध्ये आहेत, की ज्यांचं क्लेम त्यांनी सबमिट केलेलं आहे पण 1 महिना झाला, 1.5 महिना झाला, कोणाचे 2 महिने झाले, आरओ कडून अप्रूव्ह झालेलं नाहीये। तर त्या मुलांनी काय करायचं, सर्वात आधी तुमचं जे आरओ ऑफिस असेल त्या आरओ ऑफिसला जाऊन भेटायचं आहे। तर आरओ ऑफिस आधी कसं होतं तिथं गर्दी कमी राहायची, तर डायरेक्ट तिथं ते जाऊन ते भेटायचे। पण आता आरओ ऑफिसमध्ये पद्धत थोडी बदललेली आहे। पुणे आरओ ऑफिसमध्ये कसं आहे बाहेर एक रजिस्टर ठेवलेलं असते, तुम्हाला तिथं जायचं आहे, तुमचं तिथं नाव, नंबर आणि तुमचा क्लेम नंबर तिथं टाकून द्यायचा आहे। तर जेव्हा ते रजिस्टर बघतात आणि त्यानुसार तुमचे क्लेम अप्रूव्ह करून देतात। पेमेंट फेल झाले, आधार सीडिंग
चा जर प्रॉब्लेम आला, त्याच्यामुळे जर क्लेम रिजेक्ट झाला तर काय करायचं? तर आपण याच्यावर बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत, की सर्वात आधी तुम्ही जेव्हा तुमचा क्लेम आरओकडून अप्रूव्ह होतो आणि पेमेंट तुमचं पेंडिंगमध्ये जाते, तर तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, एक कोणतंही एक बँकेचं अकाउंट हे तुमचं आधारशी लिंक असलं पाहिजे, त्यालाच आधार सीडिंग म्हणतात. आणि त्यानंतर तुम्हाला NPCI या वेबसाईटवर जाऊन तुमचा आधार नंबर वगैरे टाकून तिथं बघायचं की तुमचं अकाउंट, पहिली गोष्ट तर ते आधारला लिंक आहे का नाही, दुसरी गोष्ट ते डीबीटीला इनेबल्ड आहे का नाही, म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या सबसिडी किंवा स्कॉलरशिप येतात तर त्याच्यासाठी त्या एलिजिबल किंवा इनेबल्ड आहेत का नाही हे तुम्हाला चेक करायचं. ह्या दोन गोष्टी आहेत. ह्या जर नसतील तर तुमचं पेमेंट तिथं फेल होईल. आणि तुमचं पेमेंट जर फेल झालं अशा काही कारणासाठी, तर घाबरून जायचं कारण नाही आहे. कारण बरेच मुलं असे होते त्यांचे पेमेंट फेल झाले होते, त्यांचे असेच प्रॉब्लेम होते, त्यांनी आपल्याकडे समस्या मांडली. आपण त्यांचा जे प्रॉब्लेम होता तो त्यांच्या लक्षात आणून दिला आणि त्यांना उपाय सांगितला. तर त्याच्याबद्दलही आपण बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत. तर तुम्ही तो उपाय करू शकता. ज्यांचं पेमेंट फेल झालेले असेल, तर त्यांनी सर्वात आधी त्यांचं बँकेचं अकाउंट क्लिअर आहे का नाही ते चेक करायचं. त्याला आधार लिंक करून घ्यायचा. ते डीबीटी इनेबल्ड आहे का हे चेक करायचं आणि नसेल तर ते करून घ्यायचं. आणि त्यानंतर BTRIला जाऊन ती अपडेट द्यायची किंवा आरओला जाऊन ती अपडेट द्यायची. त्यानंतर तुमचं पेमेंट होऊन जाईल. ज्या मुलांचं मार्चमध्ये असे रिजेक्ट झाले होते, पेमेंट फेल झाले होते, त्यांची आता म्हणजे मे महिन्यामध्ये त्यांची पेमेंट आलेली आहे. तर अशा प्रकारे समजा तुमचं झालं तर तुमचंही होऊ शकते. तर यावर आपण बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही पण तसं करून तुमचा पैसा तुम्हाला भेटू शकते. आणि तुमच्या मनात याच्या संदर्भात काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये तुमचे प्रश्न मांडा, आपण त्याचं उत्तर देऊ. आणि याच्यामध्ये आणखी एक नवीन प्रश्न होता, की बरेच मुलं अशी होती की त्यांचं पेमेंट सक्सेस दाखवत होतं, पण बँकेतून पैसे काढता येत नव्हते. तर तो जो प्रॉब्लेम होता तो होता मायनर अकाउंट. कारण जेव्हा मुलं ITI करतात तर तेव्हा ते 10वी पास झालेले असतात आणि 10वीच्या नंतर लगेच त्यांना बँकेचं अकाउंट काढावं लागतं. त्यामुळे ते 18 वर्ष पूर्ण नसतात. बरेच मुलं अशी असतात. तर त्यांचं अकाउंट हे मायनर असतं आणि वडिलांसोबत असं जॉईंट अकाउंट ते राहतं. तर त्यामुळे आता हे जे पैसे आलेले असतात तर हे तुम्ही विथड्रॉल नाही करू शकत. तर तुम्हाला सर्वात आधी बँकेमध्ये जायचं आहे. तुमचं जे मायनर अकाउंटचा जर प्रॉब्लेम असेल तर ते तो जो बँकेचा मॅनेजर वगैरे असते त्यांना भेटायचं आहे, त्यांना प्रॉब्लेम सांगायचा आहे आणि तुमचं अकाउंटचं क्लिअर करून घ्यायचं आहे, की तुम्ही आता मायनर नाही आहे, 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत वगैरे. जे काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करून तुम्ही तिथून विथड्रॉल करू शकता. तर तुमचं पेमेंट जर बँकेमध्ये आलं असेल तर तुम्हाला पैसे भेटतील, त्याबद्दल टेन्शन घेऊ नका. फक्त तुम्हाला बँकेत जायचं आहे, त्या साहेबांना पूर्ण विषय समजून सांगायचा आहे आणि असा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यांना समजून सांगितल्यानंतर ते त्यावरती नक्कीच सोल्युशन देतील आणि तुम्हाला तुमचे पैसे भेटतील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता की डबल कॉन्ट्रॅक्ट वाल्यांनी काय करायचं. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे की बरेच मुलं असे आहेत की ज्यांनी आधी एका कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप सुरू केली, पण काही महिने केल्यानंतर त्यांना असं वाटलं की दुसरीकडे चांगला चान्स आहे, तर ते जो कॉन्ट्रॅक्ट आहे हा मध्ये तो सोडून दुसरीकडे गेलेत आणि तिथं त्यांनी अप्रेंटिसशिप कंप्लीट केलेली आहे. पण जेव्हा MEPS पोर्टलवर ते रजिस्ट्रेशन करतात तर तेव्हा त्यांच्या डेटामध्ये जो पहिली कंपनी आहे तोच डाटा दाखवते आणि त्यामुळे काय होते की तो पहिलाही ते क्लेम सबमिट करू शकत नाहीत, कारण त्याचं अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट नाही आहे त्यांच्याकडे किंवा बँक स्टेटमेंट नाही आहे आणि दुसराही ते सबमिट करू शकत नाहीयेत. तर असे बरेच मुलं आहेत की त्यांचा प्रॉब्लेम झालाय. तर त्या मुलांनी काय करायचं आहे की सरळ BTRI ऑफिसला जायचंय. BTRI ऑफिस हे प्रत्येक शहराच्या गव्हर्नमेंट ITI मध्ये असते. पुणे, मुंबई जिथे तुम्ही अप्रेंटिसशिप केली असेल तर तिथे तुम्हाला गव्हर्नमेंट ITI मध्ये जायचं आहे. तिथे BTRI ऑफिस असते, त्यांना भेटायचं आहे आणि त्यांच्याकडून हा डाटा पूर्ण तुम्हाला क्लिअर करून घ्यायचा आहे, की हा जुना कॉन्ट्रॅक्ट होता तो रद्दच केलेला आहे आणि नवीन डाटा हा आहे. म्हणजे नवीन कॉन्ट्रॅक्टमध्ये आम्ही अप्रेंटिसशिप कंप्लीट केलेली आहे, तुम्ही हा अपडेट करून द्या. तर ते अपडेट करून देतात. त्यानंतर तुम्ही नवीन कंपनीच्या नावाने तुमचा क्लेम सबमिट करू शकता आणि त्याचं बँक स्टेटमेंट वगैरे सगळं टाकून तुमचा क्लेम अप्रूव्ह होऊन जाईल. तर या प्रकारे हा एक प्रॉब्लेम होता. तर त्याचं सोल्युशन या प्रकारे तुम्ही करू शकता. आणखी एक दुसरा प्रॉब्लेम असा होता, की ज्या मुलांचं 2 वर्षाची अप्रेंटिसशिप होती किंवा 3 वर्षाची अप्रेंटिसशिप होती आणि त्यांनी मंथली क्लेम सबमिट केला किंवा 1 वर्षाचा क्लेम सबमिट केला. आता दुसरं वर्ष त्यांच्या अप्रेंटिसशिपचं सुरू आहे. तर त्यांचाही पहिल्या वर्षीचा डाटा डिलीट झालेला आहे. तर त्या मुलांचा प्रॉब्लेम असा आहे, की ते पहिल्या वर्षीचा क्लेम सबमिट करू शकत नाहीत. कारण त्यांचा डाटा डिलीट झालेला आहे, तो होणारच नाही. आता पुढचं जे वर्ष आहे किंवा चालू जे वर्ष आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर अप्रेंटिसशिप करत असाल तर तुम्ही या वर्षाचं तिथं क्लेम सबमिट करू शकता. तर ज्यांचं 2 वर्षाची अप्रेंटिसशिप आहे, की म्हणजे आधी 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे, दुसरं वर्ष सुरू आहे, तर या मुलांना हा प्रॉब्लेम बऱ्याच मुलांना होता. तर ते पहिल्या वर्षासाठी काहीच करू शकत नाहीत. त्यांनी पहिलं वर्ष सोडून द्यायचं किंवा मग तुम्हाला BTRIला भेटायचं आहे, त्यांच्याकडून तो डाटा रिकव्हर करून घ्यायचा आहे. प्रोसेस थोडी लांब आहे. तर तुम्ही जर तेवढी कोशिश करायला तयार असाल तर त्यांच्याजवळ जाऊन भेटून ते प्रोसेस करून घ्या. नाहीतर सरळ तो पहिलं वर्ष सोडून द्या. जी अप्रेंटिसशिप सध्या सुरू आहे त्या महिन्यात तुम्ही क्लेम करा आणि तुमचा क्लेम अप्रूव्ह होईल आणि तुम्हाला पैसे भेटतील. तर अशा प्रकारे अपडेट आहे. आणि इतर तुमच्या मनात कुठलेही प्रश्न असतील तर तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट
करा. आपण त्यावरती अपडेट घेऊन येऊ आणि नवीन नवीन व्हिडिओ आपण त्यावर बनवत असतो. सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न आपण इथं करतो. तर आपण व्हिडिओ काही दिवस झाले बनवत नव्हतो. त्याच्यामुळे कारण हेच होतं की आपल्याकडे ठोस जानकारी नव्हती आणि माहिती नसल्यामुळे आपण व्हिडिओ बनवत नव्हतो. पण आता जसजशी माहिती आपल्याकडे येईल, जसजशी मुलांची पेमेंट क्रेडिट व्हायला सुरुवात होईल, तर तसतसे आपण रेग्युलर व्हिडिओ बनवत जाऊ. तुमच्या मनात काही शंका असतील तुम्ही खाली इथं मांडू शकता आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.